राज्यात ईव्हीएम बाबत काय रणनीती आखणार हे आज पाथर्डी शेवगाव 222 विधानसभा क्षेत्रात पराभव झालेले उमेदवार प्रताप काका ढाकणे यांच्या मतदार आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रसंगी आल्यावर ईव्हीएम मशीन पुढील निवडणुकीत एकत्र दिसणार नाही किंवा आम्ही ठरवू तेच ईव्हीएम वापरण्यात येतील। गुजरातवरून आलेले मशीन कदापिही आम्ही स्वीकारणार नाहीत असे या प्रसंगी रोहित पवार यांनी सांगितले। यावेळी सलग 4 निवडणुकांमध्ये अगदी थोड्या मताने पराभव झालेले प्रताप काका ढाकणे यांनी सांगितले की यावेळी दोन्ही तालुक्यातील जनतेने निवडणूक हातात घेतली होती। 81,000 इतके मत मला दिले आहेत, मात्र ईव्हीएम मशीन मॅनेज केल्याने गावागावात चर्चा झाली। आज खऱ्या अर्थाने विजय माझाच झाला असेही त्यांनी यावेळी सांगितले। तसेच अजूनपर्यंत मी शर्यत जिंकलेलो नाही, बाकी मी शर्यत जिंकल्यानंतर पाहू असेही यावेळी सांगितले। कॅमेरामन बाळूकाका शर्मासह अहिल्यानगर प्रतिनिधी विजय शिवगे। सुद्धा व्हायरस दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी पोहोचलेला, पण जबरदस्त सभा। खरं तर इथलं वातावरण बघितल्यानंतर प्रताप काकाच आमदार झाले असं कुठेतरी आपल्या सगळ्यांना वाटतं। प्रताप काका मी सातत्याने तिथं बोलत होतो, सर्वे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवत होतो। पक्षाने सर्वे केला, आम्ही सर्वे केला, पत्रकारांनी सर्वे केले, मीडिया चॅनलनी सर्वे केले, भाजपचा सर्वे झाला। जे कुठले सर्वे या मतदारसंघाचे तिथं झाले आणि राणीताईंच्या मतदारसंघाचा सुद्धा जो कुठला सर्वे झाला त्या सर्वेमध्ये आपला उमेदवार, आपल्या पक्षाचा उमेदवार असणाऱ्या उमेदवारामध्ये कमीत कमी 15% फरक त्या ठिकाणी होता। 15% फरक। मतदानाच्या दिवशी तुम्ही सर्वांनी बघितलं असेल काय उत्साहाने आपण सर्वजण पुढाकार घेतला। प्रत्येक बूथवर आपली माणसं होती आणि काय पैसे देऊन तिथं आली नव्हती, स्वइच्छेने प्रेमाने प्रत्येक बूथवर आपले कार्यकर्ते सकाळी तिथं पोहोचले होते। मला जे कळालंय भाजपचे असे अनेक बूथ 150-200 बूथ या दोन्ही तालुक्यातले मोकळे होते, म्हणजे भाजपने आधीच ही लढाई आपण हारलोय असं समजून या ठिकाणावरनं ते पळून गेले होते। पण अशी परिस्थिती असताना उत्साहामध्ये मतदान झालं। आपण सर्वजण वाट बघत होतो की आता 2 दिवसांनी मतमोजणी होणार, सगळ्यांनी गुलाल घेतला असेल, फटाके ऑर्डर केले असतील, आता फक्त गुलालच खेळायचा एवढंच तिथं कुठेतरी राहिलं होतं। आणि ज्या दिवशी मतमोजणीला सुरुवात झाली, पहिल्या 2 फेरीमध्ये आपण पुढे होतो आणि नंतर तुम्ही बघितलं असेल टप्प्याटप्प्याने आपण इतकं मागे जात गेलो। फक्त याच मतदारसंघामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये 2 ते 3 फेरीनंतर आपण मायनसमध्ये जायला सुरुवात केली, म्हणजे काहीतरी गडबड झाली। माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची अपेक्षा, नंतर जी कंपनी आहे त्या कंपनीवर डायरेक्टर कोण आहे? भाजपचे खासदार डायरेक्टर आहेत। म्हणजे या महाराष्ट्रातून आमच्या युवांना हाताला काम देणारे जे सर्व प्रोजेक्ट आहेत, ज्या सर्व कंपन्या आहेत, त्या सर्व कुठं नेल्या? गुजरातला नेल्या। मात्र गुजरातले आम्हाला काय दिलं? तर ईव्हीएम दिलं। दुर्दैव असं महाराष्ट्राची लोकशाही कशाच्या विळख्यात अडकली होती? तर गुजरातच्या ईव्हीएमच्या विळख्यात अडकली होती। आता मी ईव्हीएम वर सगळं ढकलून मोकळं होतं असं मी म्हणत नाही, पण काही ना काहीतरी घोळ आहे बघा। तुम्ही बघा इथं भाजपचा विजय झाला, विजयाची सभा किती मोठी झाली? नाही झाली। जेव्हा गुलाल खेळण्यासाठी लोक आली होती तेव्हा दिसली का तिथं? किती होते? किती होते? किती लोक आली होती? 500-600 हजार लोक, तेवढी सुद्धा नाही आली। अरे विजय झाला तर कसा असावा असं जाणवलं पाहिजे की अरे गुलाल म्हणजे तिथं मशीननी नाही तर त्या पोकलांनी गुलाल उधळलं पाहिजे असं कुठेतरी पाहिजे। लंके भाऊ आपल्यातलाच एक माणूस जेव्हा खासदार झाला होता, उत्साह होता का नाही लोकांमध्ये? होता का नव्हता? जाणवलं का उत्साह यंदा? जाणवलं का काय? अहो इथं सोडा महाराष्ट्रात जाणवत नाही, सगळेच बीजेपीचे सुद्धा कार्यकर्ते डोकं खाजवायला लागले। आणि झालं कसं राव? झालं का नाही?
कुठं तुम्हाला उत्साह दिसतोय का? अहो, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपचे नेते निवडून आले आणि त्यांच्या स्वागतासाठी तिथं किती लोक तुडून गर्दी 200-300 लोकांची. ते खरे हाराचे कार्यकर्ते होते, प्रेमापोटी आपल्या सर्वांसाठी लढले होते आणि ते काही काळ पुढे चालले होते. त्यांच्या स्वागतासाठी किती खूप मोठी गर्दी 700चे लोक होते तिथे. म्हणजे हा जो फरक आहे ना, हा कुठेतरी आपण समजून घेतला पाहिजे. अहो, 95 मतदारसंघामध्ये असणारे जे ईव्हीएम आहे, तुम्ही ज्या दिवशी मतदान केलं आणि ज्या दिवशी ईव्हीएम मोजणीसाठी तिथं उघडले गेले, त्या दोन्ही दिवसामध्ये फरक आहे. आणि हा मतदारसंघ त्याच्यामध्येच एक येतो. म्हणजे ईव्हीएम म्हणजे मशीन झालं, बटन दाबणं विषय संपला. तुम्ही मशीनला लॉक लावलं. आता लॉक लावल्यानंतर असं काय झालं की जेव्हा मतमोजणी आली तेव्हा फरक दिसायला लागला. आणि एका मशीनमध्ये, 2 मशीनमध्ये, 3 मशीनमध्ये जर फरक होत असेल तर 100% मशीनमध्ये का फरक होणार नाही असा प्रश्न आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो. 94 मतदारसंघापैकी 84 मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. अहो, हे भाजपचे जे सगळे उमेदवार आहेत ना, 140 काहीतरी उमेदवार त्यांनी उभे केले होते, त्यातले रिपीट आमदार नाही तर आमदाराच्या नातेवाईकांना किती लोकांना तिकीट मिळालं? 100 लोकांना तिकीट मिळालं आणि 99% देतात. त्याचा भाऊ असेल तर त्याला 88% येतात, 85% येतात. सेम उत्तर कोणी देऊ शकतं का? देऊ शकतं. कधी देऊ शकतं? कॉपी केल्यावर. आता बघा, नाशिकचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सुहास कांदे कुठल्या पार्टीचे? शिंदे साहेबांच्या पक्षाचे. मतदान किती मिळालं? 1,38,068. चांगलं मिळालं मतदान. माणिकराव कोकाटे कुठल्या पक्षाचे? अजितदादांचे. त्यांना माणिकराव कोकाटे कुठल्या पक्षाचे? अजितदादांचे. त्यांना किती मिळालं? 1,38,565. नरहरी झिरवळ कुठल्या पक्षाचे? अजितदादांचे. त्यांना किती मिळालं? 1,38,622. बघ, देवयानी फरांदे बीजेपी किती मिळालं? 1,56,080. आता राहुल आहेर किती मिळालं? 1,50,026. जादूचे राव. शेतकऱ्यांना मदत करत असताना तुम्हाला जादू नाही कळत तिथं? इथं आणि साताऱ्यामध्ये असे 4 मतदारसंघ आहे जिथं एकाला 1,58,000 मिळाले, 500 मिळाले. पुढे दुसऱ्याला 1,98,600 मिळाले, तिसऱ्याला 1,58,000. दुष्काळ जाहीर झाला, दुसऱ्या दिवशी पैसे आले. असं झालं का कधी? त्यासाठी वर्षभर आम्हाला थांबावं लागलं. मला माहित नाही तुमच्याकडे मिळालं का नाही मिळालं. असं होऊ शकत नाही. हो, मिळाले का पैसे? अहो, मी विरोधात असून भांडून 181 कोटी रुपये आणले तर तिथं. इथं सत्तेत असताना आमदार असताना सुद्धा जर पैसा आला नसेल, गजबच कारभार आहे. म्हणजे निवडणूक लढण्याचं यांना माहिती आहे, पण लोकांसाठी लढणं मात्र यांना माहित नाही, तरी निवडून येतात. म्हणजे गजबच कारभार आहे. म्हणजे खरंच वातावरण कसं होतं बघा. याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचं मत आहे, ईव्हीएम मध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी गडबड झाले. मग काही लोक काय म्हणतात, अरे काय बोलता तुम्ही, महाराष्ट्र बीजेपीकडे गेला आणि झारखंड गेला ना तुमच्याकडे. अहो, हेच तर आमचं मत आहे की छोट्या राज्यात तुम्ही आम्हाला द्यायचं आणि मोठं राज्य मात्र तुम्ही घेऊन टाकायचं. जसं की हरियाणाचं इलेक्शन झालं, तिथं सुद्धा एक राज्य त्यांच्याकडे हरियाणा आणि दुसरं राज्य जम्मू काश्मीर आपल्याकडे. म्हणजे हे जे काही गडबड चालली ना, ह्या गडबडीवर विश्वास आमचा तिथं नाही. त्याच्यात भारी काय माहिती का, सर्वे जे केले जातात ते कसे केले जातात की लोकांना फोन केला जातो ना, ते भेटतात आणि बोललं जातं आणि मग लोकांचं सगळं जे मत एकत्रित केलं जातं. महिलांना तेवढा फोन केला जातो, पुरुषांना केला जातो, युवांना केला जातो. असे विविध वयोगटातल्या विविध समाजाच्या लोकांना एकत्रित करून सगळ्यांना विचारून एक अंदाज काढला जातो. आता या महाराष्ट्रामध्ये किती लोकांनी बॅलेट पेपरवर मतदान केलं? 5.5 लाख लोकांनी केलं. कोण होतं ते? शिक्षक होते, कोणीतरी तहसीलदार होतं, कोणी आर्मीमध्ये